पूजाच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शिळ्या चपातीचा चिवडा कसा बनवायचा। ह्या चिवड्याला आपण शिळ्या भाकरीचा भुगा पण म्हणतो आणि हा भुगा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण थोडासा युनिक म्हटलं तर माझ्या पद्धतीचा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पटकन सुरुवात करूया। रात्रीच्या पोळ्या शिल्लक होत्या आणि त्या मी मिक्सरमध्ये आता बारीक करून घेणार आहे। आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे काय होतं, पोळी आपली पटकन कडक होते, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपली पोळी नरम होते आणि आपण पोहे बनवतो ना सेम त्या पद्धतीचेच आपले हे शिळ्या पोळ्यांचे पोहे तयार होतात। तर आपण आता पाण्याचा शिंतोडा देऊन घेतला आहे आणि थोडा वेळ म्हणजे कमीत कमी 5-1 मिनिट आपल्याला असे दडपून ठेवायचे आहे भिजण्यासाठी, म्हणजे ते पाण्यामध्ये चांगले रापले जातात आणि आपला जो भुगा आहे चिवडा आहे पोळीचा तो एकदम स्वादिष्ट होतो। तर आता आपल्याला यासाठी जे साहित्य पाहिजे आहे ते साहित्य आपण घेणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला कांदा लागणार आहे। मी कांदा साईडला कट करून घेतला आहे। कढाईमध्ये 2 वरगाळे इतकं तेल टाकून दिलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्यात टाकायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता थोडा तडतडला की आपल्याला त्यात कट करून हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। हिरवी मिरची आता मस्त त्यातच फ्राय होऊन द्यायची आहे। त्यानंतर टाकायचे आहे जिरे अर्धा चम्मच घेतलेला आहे मी। मोहरी टाकायची असेल तर तुम्ही मोहरी पण वापरू शकता। आता शेंगदाणे टाकायचे आहे। अर्धा कप इतका मी शेंगदाणे घेतले आहे, कारण ह्या चिवड्याला शेंगदाणे थोडे जास्तच लागतात। आता हे जिन्नस सगळे परतले, लाल लाल झाले, त्यानंतर टाकायचा आहे कांदा। आता इथे मी कांदा खूप बारीक कट करून घेतलेला नाही आहे, थोडा मोठा घेतलेला आहे कट करून, कारण मला असा मोठा कांदा चिवड्यामध्ये खूप आवडतो। तर त्या कांद्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। कांद्यामध्येच टाकायचं आहे, आपला कांदा पटकन परतला जातो या पद्धतीचा। आणि आता आपल्याला कांदाच व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। तर कांदा आणि हे मिश्रण आपलं परतेपर्यंत तो भुगा पण म्हणजे चिवडा, तुमच्याकडे काय काय म्हणतात भुग्याला चिवड्याला ते कमेंटमध्ये मला सांगा। बऱ्याच ठिकाणी शिळ्या भाकरीचा भुगा पण म्हणतात, कुठे कुठे मनोहर पण म्हणतात, चिवडा पण म्हणतात। तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की सांगा। आता हळद टाकून व्यवस्थित आपण हे मिश्रण सगळं एकजीव केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर। तर कोथिंबीर मी फ्रेश घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कोथिंबीरीला खूप सारी माती असते त्यामुळे आपल्याला आधी धुवून घ्यायची, कट करून व्यवस्थित अशी परतवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे त्यात भिजलेला भुगा। तर हा व्यवस्थित असा पोहे जसे भिजतात ना एकदम सेम त्याच पद्धतीचा असा भिजलेला आहे। आता तो टाकून आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे। जर तुमच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही हा शिळ्या भाकरीचा भुगा तर काय त्यांना वाढू शकत नाही, कारण जरी पोहे नसले तर आपण दुसरं काही बनवू शकतो, पण तरी तुम्ही हा जर भुगा चिवडा जर केला तर पाहुणे सुद्धा आश्चर्यचकित होतील की हे नेमकी पोहे की शिळ्या पोळ्यांचा भुगा आहे। कारण अशा पद्धतीनं तुम्ही जर रेसिपी केली तर खरंच खूप छान होते आणि खूप स्वादिष्ट पण होते। तर तुम्ही पण नक्की अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि पूजाचं किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे आहे चॅनलवर ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यासाठी ती पण मी रेसिपी लवकर ते लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। तर मी पुन्हा टाकलेली आहे कोथिंबीर आणि इथे आपल्याला थोडासा लिंबाचा वापर पण करायचा आहे। लिंबू आपण वरून पिळून टाकलं की खूप छान आपला भुगा होतो। तर आता मी गॅस बंद करून टाकला आहे। वरून 1 लिंबू इतकं मी रस काढून घेतलेला आहे आणि तो वरून मी टाकून घेतलेला आहे। इतका स्वादिष्ट वास येतोय ना आपल्या शिळ्या पोळ्यांच्या भुग्याचा। तर तुम्ही असा भुगा नक्की करा आणि मला पण सांगा की तुमचा भुगा
कसा झाला होता। आणि पोळ्या अजिबात फेकू नका, जे शिळं राहिलं ते अजिबात फेकू नका। त्याला फ्राय केले ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्यामुळे तुम्ही कुठेतरी असा वापर करा। आणि तुम्ही बघू शकता आपलं म्हणजे जवळून तुम्हाला दाखवते, एकदम असे पोहेच दिसत आहे आपले, कुणी म्हणणारच नाही की हा शिळ्या पोळ्यांचा भुगा आहे म्हणून। तर तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा। आणि शिळ्या पोळ्यांपासून गुलाबजामू पण होतात, कटलेट पण होतात। तुम्हाला जी रेसिपी पाहिजे तशी तुम्ही करू शकतात, खाऊ शकतात आणि अन्न वाया न घालवता तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। आणि तुम्ही बघू शकता किती छान आपली रेसिपी झाली आहे। तर मी ट्राय करून बघते। जबरदस्त, एकदम छान आपली स्वादिष्ट असा भुगा झालेला आहे। तर चला मग पटकन भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा, पीत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच मराठमोळी रेसिपींचा आस्वाद घेत राहा। आणि पूजाचं किचनवर अजून नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। शेजारी घंटी आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा। आणि मी बॅकला टाकलेला आहे मँगो शिरा, ती पण रेसिपी बघा, खूप छान आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।